2 दिवसांपूर्वी पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये अल्पवयीन तरुणाने त्याच्या आलिशान गाडीने एका तरुण आणि तरुणीला चिरडलं होतं। या प्रकरणी अनेक घडामोडी घडल्या असून सगळ्यांकडून पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते। या घटनेचे पडसाद आता महाराष्ट्रावर उमटताना पाहायला मिळत आहेत। आरोपी मुलाची मेडिकल टेस्ट, त्याला दिलेली व्हीआयपी ट्रीटमेंट, तात्काळ मिळालेला जामीन यावरून पुणे पोलीस बॅकफुटला गेल्याचं पाहायला मिळतंय। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्रकार परिषद घेऊन पोलिसांकडून चूक झाल्याचं मान्य करावं लागले। पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता का, असा प्रश्न तरुणांमध्ये उपस्थित होत आहे। याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील युवकांचे मत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी। पुण्यामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे। आपण जर पाहिलं तर एका तरुणाने मदधुंद तरुणाने 2 निष्पाप तरुणांचा बळी घेतलेला आपण पाहिलेला आहे। एक तरुणी होती आणि एक तरुणाचा, या निष्पाप तरुणाचा मात्र या मदधुंद तरुणाने बळी घेतलेला आहे। याचे प्रसाद मातला आता महाराष्ट्रामध्ये उमटताना आपल्याला दिसत आहेत। माझ्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही तरुण आहेत। आपण त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहोत की नेमकं ही जी घटना घडलेली आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे। त्यावर त्यांची पहिली प्रतिक्रिया आपण जाणून घेणार। सर, मला सांगा, ही जी काल पुण्याला ही घटना घडलेली आहे 2 दिवसापूर्वी, तर काय वाटतं नेमकं? अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। 2 निष्पाप जणांचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे। म्हणजे बडे बाप, म्हणजे मोठ्या बापाचा एक मुलगा त्या ठिकाणी पैशाच्या जोरावर येऊन हा सर्व घृणास्पद प्रकार त्यांनी केलेला आहे। त्यामध्ये अत्यंत निर्गुणपणे त्यांनी त्या दोघांचा खूनच या ठिकाणी केलेला आहे असं मी या ठिकाणी मानतो। आणि त्याच्यामध्ये पोलीस हे तपासकारणी अत्यंत म्हणजे निष्फळ ठरलेले आहेत। त्यांनी कुठल्याही प्रकारचा चांगला तपास त्याच्यामध्ये केलेला नाही। त्याच्यामध्ये ससून रुग्णालयसुद्धा मॅनेज झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिथं एक असणारा जो आमदार आहे टिंगरे नावाचा, त्यांनी अत्यंत पोलिसांवर प्रेशर टाकून त्याच्यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार करून त्यांनी त्या ठिकाणी हे प्रकरण दडपण्याचा प्रकार केलेला आहे। परंतु इथली जनता ही कुठल्याही प्रकारची आंधळी नाही, त्या जनतेला सर्व कळतं आहे। जनता उघड्या डोळ्यांनी हे सर्व कृत्य बघत होती। त्या सर्वांनी आता जोरदार विरोध केल्यामुळे आज त्या मुलाच्या बापाला अटक करावी लागली। तो म्हणजे थोड्या वेळापूर्वी त्या पब मालकाला सुद्धा या ठिकाणी अटक झालेली आहे। परंतु याच्यामध्ये जो काही मोठा आर्थिक व्यवहार झालेला आहे, तिथल्या आमदारांनी जे काही त्यांना वरदहस्त पुरवलेलं आहे, टिंगरे नावाच्या आमदारांनी त्यांना जे पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते हा सर्व प्रकार अत्यंत निर्दयी आहे। हे लोकशाहीला कुठंतरी घाला घालण्याचं, म्हणजे लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेवर अत्यंत लोकांचा एक विश्वास असतो की आम्हाला या ठिकाणी न्याय भेटेल, परंतु त्या ठिकाणी न्यायव्यवस्था अशा प्रकारचे निर्णय का देते याचासुद्धा आपण या ठिकाणी गांभीर्याने विचार केलेला पाहिजे। 304चा गुन्हा त्या ठिकाणी दाखल होत असताना तपाससुद्धा त्याच पद्धतीने झालेला पाहिजे होता। ब्लड रिपोर्ट येण्याच्या पहिलेच पोलिसांनी त्यांना हा दारू पिलेला नाही असं कसं काय सांगितलं, म्हणजे पहिलेच यांनी त्याच्यात न्यायाची भूमिका निभावल्यामुळे त्यात कोर्टाला सुद्धा अशा प्रकारेचा त्यांना न्याय द्यावा लागला, जेणेकरून इथून पुढे न्यायव्यवस्थेचा लोकांचा विश्वास उडवण्याचं काम हे पोलीस प्रशासनाने केलेलं आहे, तिथल्या आमदारांनी केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनावर देखील गंभीर आरोप केलेले आहेत, कारण की पोलिसांनी कोणतीही तपासणी न करता तो पिलेला नाही असा अहवाल सादर केलेला आहे। मात्र तरुणाकडून मोठ्या प्रमाणामध्ये ते आरोप होत आहेत। माझ्यासोबत एक तरुण आहेत। मॅडम, मला सांगा की ही जी घटना घडलेली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे, काय सांगाल तुम्ही? मुळात पुण्याचे जे कमिशनर आहेत अमितेश कुमार साहेब, त्यांनी सुरुवातीला पुण्याचा जेव्हा पदभार घेतला होता, त्यांनी सुरुवातीला त्यांचे नवीन रंग पुण्यामध्ये दाखवले। गावगुंडांची दिंड काढणं असेल, त्यांच्यावरती वचक बसवण्याचा त्यांचा जो पोलिसांचा प्रकार असेल, पोलिसांचा धाक शहरामध्ये दहशत माजवणाऱ्यांवरती निर्माण व्हावा, हा जो त्यांनी एक प्रयत्न केला अमितेश कुमारांनी, तर काल जो बांधकाम व्यावसायिकाच्या मुलांनी भरघाव त्याच्या कारने 2 निष्पाप लोकांचा बळी घेतला आहे। त्या निष्पाप एका मुलाचा आणि एका मुलीचा तिथं जागेवरती त्या भरघाव ट्रकच्या धडकेने त्याचा मृत्यू झालेला आहे। तर ह्या घटनेमध्ये अमितेश कुमार शांत का होते, त्यांच्या कार्यपद्धतीवर इथं आम्हा सर्वांना प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। अमितेश कुमारांनी त्या मुलाला तात्काळ अटक का केली नाही, त्याच्यावर गुन्हा नोंद का केला नाही, आणि एवढं त्या दोघांचा मृत्यू झालेला असताना सुद्धा कोर्टाला त्या दिवशी सुट्टी होती, परंतु कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला। कोर्टाने त्याला कुठल्या याच्यावरती जामीन मंजूर केला हा सुद्धा आम्हाला कोर्टाला सुद्धा आणि अमितेश कुमारांना सुद्धा प्रश्न आहे। केवळ तो मुलगा जो बांधकाम व्यावसायिकाचा मोठ्या बापाचा मुलगा, पैशावाला बापाचा मुलगा आहे, आणि तो मुलगा अल्पवयीन आहे। केवळ तो अल्पवयीन आहे म्हणून त्याला जर जामीन मंजूर होत असेल तर इथं तोच मुद्दा परत उपस्थित होतो की आग किसने लगाई ये मुद्दा नाही आहे, पागल के हात में माचिस किसने दी हा मुद्दा आहे। तर तो अल्पवयीन जर असेल तर अल्पवयीन मुलाच्या हातामध्ये कार कोणी दिली हा मला प्रश्न अमितेश कुमारांना सुद्धा आणि गृहमंत्र्यांना सुद्धा विचारायचा आहे। आणि त्याला शिक्षा होणार का किंवा त्याच्या बापाला शिक्षा होणार का हा प्रश्न आम्हाला पोलीस प्रशासनाला तिथे विचारायचा आहे। नक्कीच पोलीस प्रशासनाला देखील हा प्रश्न पडलेला आहे की हा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता, मात्र
आता पुढं काय वळण घेतं हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मला सांगा भैया, काय घटना आहे नेमकं, कसं काय पाहता तुम्ही या घटनेकडे? नेमकं सध्या महाराष्ट्रामध्ये असेल, देशामध्ये असेल, एक मोठी दरी निर्माण होताना दिसते गरिबी आणि श्रीमंतीमध्ये. आणि या देशातला जो थोडाफार पैसे कमवलेला जो वर्ग आहे, उद्योजक वर्ग आहे, व्यावसायिक वर्ग आहे, त्याच पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांचा जो वर्ग आहे, यांच्यामध्ये चंगळवादाचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि त्यांच्या चंगळवादी वृत्तीमुळे त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवरती होताना दिसतो. आज आपण बघतोय की लाखो रुपयाच्या भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी चारचाकी वाहने अल्पवयीन मुलांच्या हातामध्ये सोपवल्या जात आहेत. पालकांची जबाबदारी निश्चितपणे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जबाबदारी आहे की आपला मुलगा नेमका काय करतोय, तो दारू पितोय का, तो कुठल्या व्यसनाच्या अधीन झाला आहे का, कुठल्या चांगल्या वाईट लोकांसोबत तो राहतोय का, हे पाहणं प्रामुख्याने पालकांची जबाबदारी आहे. आणि असं होत असताना कालची जी घडलेली घटना आहे ती केवळ पैशाच्या गुर्मीमुळे, मस्तीमुळे आणि चंगळवादामुळे झालेली असा माझा या ठिकाणी स्पष्ट कयास आहे. कारण जोपर्यंत कुटुंबाकडनं मुलाला व्यवस्थित पद्धतीनं शिक्षण दिलं जात नाही, त्याला त्याच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली जात नाही, तोपर्यंत मुलगा अशा चुकीच्या वळणाला लागत नाही, असा यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. आपण सगळ्यांना माहिती आहे की 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे वाहनं देऊ नये यासाठी कायद्याने तरतूदही केलेली आहे. त्या मुलांच्या हातामध्ये वाहनं देणाऱ्या पालकांना देखील 25,000चा दंड आणि कारावासाची देखील शिक्षा आहे. परंतु आजच्या कालच्या प्रकरणामध्ये जे कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालामुळे निश्चितपणे न्यायव्यवस्थेचा वचक हळूहळू कमी होत चालला आहे आणि न्यायव्यवस्था ही धनिकांची भटीक होत चालली, अशा पद्धतीचा मेसेज इथल्या गोरगरिबांमध्ये जायला लागलेला आहे. आणि अशा या चंगळवादी संस्कृतीमुळे इथल्या गोरगरिबांची मुलं रस्त्यावरती जाताना सुरक्षित नाहीत आणि याला खऱ्या अर्थानं इथली जी चंगळवादी संस्कृती आहे ती जबाबदार आहे. नक्कीच चंगळवादी सुरक्षा आपण जर पाहिलं तर तिची भूमिका आहे. मला सांगा की कालची जी घटना घडलेली आहे तो मध्यधुंद तरुण वयात अल्पवयीन होता, मात्र त्याला लगेच जामीन भेटलेली आहे. तुम्ही याच्याकडे कसं पाहता? मुळात महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे का हा सर्वसामान्याला पडलेला प्रश्न आहे. 18 वर्षाचा कमी असलेला तरुण, अल्पवयीन तरुण हा पबमध्ये जाऊन दारू पितो कसा, हाच एक कायद्याच्या दृष्टीनं मोठा प्रश्न आहे. आणि पुन्हा तो मद्यधुंदे होऊन 2 मुलांना चिरडतो आणि त्या डेडबॉड्या त्या मुलांच्या घरी जाईपर्यंत याची जामीन कशी होते? जर अशी परिस्थिती असेल तर कायद्याचं राज्य कुठे आहे हा सर्वसामान्याला पडलेला प्रश्न आहे. आणि खऱ्या अर्थानं हे असं जर परिस्थिती असेल तर त्या गाडी देणाऱ्या वडिलांवर आणि त्या पबच्या मालकावर अल्पवयीन मुलाला आत येऊ दिल्यामुळं कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर एकूणच जर पाहिलं तर आपण ह्या तरुणांच्या ज्या भूमिका आहेत त्या स्पष्ट आहेत की गाडी कोणी दिली हा पहिला प्रश्न निर्माण होतो. त्यानंतर मात्र त्या पबमध्ये वयात नसताना देखील तो तरुण त्या पबमध्ये जाऊन जर दारू सेवन करत असेल तर ही देखील अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मात्र खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर जे निष्पाप 2 तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्यासोबत जो घात झालेला आहे त्यांना न्याय मिळेल का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी संजय, न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर.